गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या तिगाव गावाजवळील बघेडा रस्त्यानं गत असलेल्या वनपरिक्षेत्रामध्ये एक नीलगाय मृत अवस्थेमध्ये आढळून आल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। नीलगायीच्या शरीरावर कोणत्या तरी हिंसक प्राण्यानं हल्ला केल्याच्या स्पष्ट खुणा दिसत असल्यानं वन विभागानं तातडीनं पुढील कारवाई सुरू केली आहे। सकाळी स्थानिक ग्रामस्थ रस्त्यावरून जात असताना त्यांना या नीलगायीचा मृतदेह दिसला। त्यांनी तात्काळ याची माहिती वन विभागाला दिली। माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मृत नीलगायीची पाहणी केली। नीलगायीच्या अंगावर धारदार नखांचे आणि दातांचे खुणा स्पष्टपणे दिसत असल्याने या हल्ल्यामागे बिबट्या किंवा वाघासारख्या हिंस्र प्राण्याचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात होती। तथापि याबाबतची अंतिम पुष्टी शवविच्छेदन अहवालानंतरच होणार आहे। वन विभागानं या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन घटनास्थळी पाळत ठेवण्यासाठी कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। तसंच आसपासच्या भागामध्ये गस्त वाढवण्यात आली आहे। नागरिकांनी जंगल परिसरामध्ये ये-जा करताना सावध राहण्याचं आवाहनही वन विभागाकडून करण्यात आलं आहे। मॅडम, मला हे सांगा की आज तिगावच्या जवळ एक नीलगाय मरण पावलेली आहे, त्याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती। ठीक आहे ना। मी श्रीमती दुर्गा खेमेंद्रनाथ आगडे, क्षेत्रसहाय्यक आमगाव। मला माहिती मिळाली भ्रमणध्वनीद्वारे की तिगावला नीलगाय मरण पावली आहे म्हणून। तेव्हा मी मौक्यावर आपले वनरक्षक घेऊन, वनमजूर घेऊन मौक्यावर गेले असता तिथं बघितले, तिथं शहानिशा केली वन्य प्राण्याची। तर मला थोडंसं संशय आला की हा शिकार आहे म्हणून। ही शिकार नेमकी कोणी गेली ते मला कळाले नाही, कारण की रात्री पाऊस आल्यामुळे त्याचे पगमार्क मिटलेले होते। त्यामुळे खूप शोधलं आम्ही, इकडे तिकडे पण नाही मिळाले। त्यानंतर ती घटनाची माहिती आम्ही वरिष्ठांना दिली। आमचे जाण्याच्या अगोदर तिथं 50-60 लोक जमा होऊन गेले होते। त्यानंतर आम्ही तीच माहिती आपल्या वरिष्ठांना दिली। RFO ठाकरे सर आहेत, त्यांना आमचे मॅडम ट्रेनिंगला गेल्यामुळे, आमचे सोनटके मॅडम ट्रेनिंगला गेल्यामुळे त्यांचे चार्ज RFO ठाकरे सरांना आहे, डोंगरगाव डेपो। तर त्यांनी ही माहिती दिली आम्ही। तेव्हा त्यांनी सांगितलं की तिथं म्हणजे लोकांचा आवागमन असल्यामुळे तिथे तुम्ही कॅमेरे वगैरे लावा। पण आम्हाला तिथं कॅमेरे लावणं योग्य वाटले नाही, कारण की लोकांचा खूप येण्या जाण्याचा मार्ग आहे आणि तो रस्ता तिगाव गावावरून 1 किलोमीटर तिगाव आहे आणि तिथून मांडवदेवीचा रस्ता 6 किलोमीटर मांडोबाई आहे, बघेडा, मांडवदेवी बघेडा। त्यामुळे आम्ही पशुवैद्यकीय डॉक्टर यांना बोलवलं आणि ती घटनेची माहिती दिली। ते मौक्यावर आले आणि त्यांनी पोस्टमॉर्टम केला। पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्यांनी पोस्टमॉर्टममध्ये म्हणजे केला आणि ते निघून गेले। त्यानंतर आम्ही वरिष्ठांना विचारलं, सर आता कसं करायचं? त्यांनी सांगितलं की ही बॉडी तुम्हाला जाळावं लागेल, कारण की आपल्याला हे जे बॉडी आहे हे आपल्या संसर्ग आहे। कारण की उद्या जरी शिकारचे प्रकरण असला तरी रोडाला लागून असल्यामुळे उद्या जर कोणी इथं काही कमी जास्त केला तर आपल्याला खूप त्रास होणार आहे। त्यामुळे ही बॉडी तुम्ही आमगाव वनक्षेत्रात घेऊन जा आणि त्याला तिथं शवविच्छेदन करा। मॅडम, मला हे सांगा की ते नीलगायच्या वरती पंजे जे आहेत तर ते कशाचे पंजे आहेत आणि त्याबद्दल काय बोलाल? सर, आता आम्ही कॅमेरे वगैरे लावलं असता तर आम्हाला प्रत्यक्ष माहीत झाले असते की आता आमचा संशय येता की तिथं बिबट आहे म्हणून। बिबट आहे असं आमचा संशय आहे, पण जोपर्यंत आम्ही कॅमेरे तिथं लावला असता तर आम्हाला थोडीशी अजून जास्त माहिती मिळाली असती। परंतु आम्ही तिथे कॅमेरे यासाठी नाही लावला की लोकांचं आवागमन आहे आणि वरून ती बॉडी तिथे जास्त वेळ ठेवता नाही येत होती। आम्हाला असं वाटलं की थोडं आतमध्ये ठेवावं आणि कॅमेरे लावावं, तरी पण तिथं गाव लागून असल्यामुळे नाही लावले आम्ही कॅमेरे। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।